हॅलो हॅलो सुंदरती
विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल सदा माझी चढ तुझी मूर्ती सर्व भाविकांनी जे कीर्तनात बसणार आहेत चप्पल अजिबात मंत्रामध्ये आणायची नाही. पाया चपल्या घालून कीर्तन ऐकायला बसायचं नाही. खुर्चीवर बसलेली सुद्धा सगळ्यांना विनंती आहे चप्पल मंत्रामध्ये आणायची नाही. आणि महाराज कीर्तनाला उभं राहिल्यानंतर कुणी इकडं तिकडं फिरायचं नाही. ते चप्पलवाली चप्पल काढ ऐकायला इथे जाऊ. खुर्चीवर बसलेले खुर्ची 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 चप्पल 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 हा कीर्तनात चप्पल घालायची नाही. सगळ्यांनी काढा. पाठीमागे बसलेले समोर या. या समोर या. एकदाचे मंडळी समोर या. पाठीमागे बसलेले या समोर या. उठा. हे पुरुष मंडळी तुम्हीच समोर या. समोर हे दाढी मिशी वाले बाबा या पुढे. पांढरी मिशी या समोर या. समोर आवाज नको तिकडं. तुका मागे नमागे
वैष्णव तुझया अवघी देवा धना
वैष्णव तुझया वैष्णव तुझया वैष्णव तुझया वैष्णव तुझया वैष्णव
वैष्णवतो जया अवघी देवावरी माया, वैष्णवतो जया अवघी देवावरी माया, नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन पडता गुरधारी निमान टळी निर्धारी, नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन तुका म्हणूयाती होका तयाची भलती, नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन पौर्णात प्रथम चरण संताची त्यांच्या बाबाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताची अजिनी पंढरी सारखाची आपुला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातला विढाला वैष्णवतो जया अवघी देवावरी माया, नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा वैष्णवाचं वर्णन करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वैष्णव कोणाला म्हणायचं याचं लक्षण सांगतात। ज्याची भगवंतावर माया आहे म्हणजे प्रेम आहे
त्याला वैष्णव म्हणा. जन तन धन हे तृणासमान मानलेलं आहे, त्यांना वैष्णव म्हणा. ज्यांनी आपला नियम मरणासन्न अवस्था आली तरी सोडलेला नाही, त्याला वैष्णव म्हणा. आणि ज्यांना कोणत्याही जातीचं बंधन लागत नाही, त्यांना वैष्णव म्हणा. विठाला पवित्र भूमी या सोनमय नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने हा एक दिवसीय नामसंकीर्तन सोहळा या ठिकाणी साजरा होतो. याचं कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे. कैलासवासी दिगंबर बाबा कोळसे पाटील आणि आमच्या कैलासवासी राजाक्का कोळसे पाटील या माता पित्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त संपूर्ण कोळसे परिवार तथा आदरणीय श्री ज्ञानेश्वरजी कोळसे पाटील आणि त्यांचे सर्व असणारे बंधू असतील, सगळा परिवार असेल किंवा ही संस्था असेल किंवा ग्रामस्थ असतील, या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. प्रतिवर्षी आपण या माता पित्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त एकत्रित जमतो, जेणेकरून थोडीशी त्या निमित्ताने भजन भगवत भजन व्हावं, काही कीर्तन नामचिंतन व्हावं आणि अन्नदान व्हावं. प्रसादाची व्यवस्था सगळ्याला केलेली असते, त्यामुळे प्रसादही सगळ्यांना मिळावा अशी एक उदात्त भावना आदरणीय आमचे ज्ञानेश्वरजी कोळसे पाटील आणि म्हणून त्यांच्या या अथक परिश्रमातून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. विठाला विठाला या अभंगामध्ये महाराजांनी वैष्णवाचा विचार सांगितलेला आहे. कोणाला वैष्णव म्हणायचं, कोणाला भक्त म्हणायचं, कोणाला संत म्हणायचं, याचा थोडासा तात्विक विचार आपल्याला सांगितलेला आहे. अभंगाचं चिंतन करत असताना आपल्याला असं चिंतन करता येण्यासारखं आहे की महाराजांनी केलेलं जे वर्णन आहे, ज्या वैष्णवांचं वर्णन केलेलं आहे, या कलियुगामध्ये सुद्धा अलीकडल्या काळामध्ये वैष्णव शब्दाची व्याख्या काय करायची हा मोठा प्रश्नच आहे. याची कारणं अशी आहेत की तत्वज्ञानाने चिंतन करत असताना तुकाराम महाराजांनी एक अभंग फार गोड सांगितलाय. महाराज असं सांगतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. वैष्णव कोणाला म्हणायचं? विष्णुमय जग अशी स्थिती ज्यांची झालेली आहे त्यांना वैष्णव म्हणायचं. आता थोडं हे ऐकायला थोडं जड वाटेल, पण मी सोपं करून सांगून पुढे जातो. हे विष्णुमय जग ही स्थिती येणं म्हणजे नेमकं काय? याच्याकरिता दोन भूमिका जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी सांगितलेली आहे. एक पहिली भूमिका अशी आहे, आदौ ब्रह्म अहम अस्मी खर्विदम ब्रह्म पश्चात. आचार्य असं सांगतात, अगोदर मी ब्रह्म आहे हे कळावं, मग चराचरामध्ये परमात्मा भरलेला हे कळत असतं. थोडं महाराजांच्या प्रमाणात बोलायचं झालं तर मी वासुदेव तत्वता हे कळाल्यानंतर म्हणायचं जनिवनी अवघा देव हे म्हणायचं. किंवा दुसरं प्रमाण देतो, एकहरी आत्मा जीव शिव समा हे म्हटल्यानंतर म्हणायचं भर लागन दात वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. ज्ञानवारांनी केलेलं हरिपाठातलं चिंतन पहा. चराचरामध्ये तो भरलेला आहे, या स्थितीमध्ये जाणं ही अवस्था सांगतात. मी आपल्याला दोन भूमिका सांगत असतो. अगोदर माणसाला मी कळावा आणि मग तो असलेला मी चराचरामध्ये आहे हे कळावा. मी दोन्ही भूमिका आपल्याला सांगितल्या. थोडं वेदाच्या उपनिषदाच्या गीतेच्या माध्यमातून बोलायचं झालं तर अहम ब्रह्म अस्मी आणि मग म्हणायचं सर्वम खर्विदम ब्रह्म. बरोबर. अगोदर मीची भूमिका यावी. जरा पुढे बोलतो नीट ऐका. माणसाला मी कळावा किंवा मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर भेटावं. माणसं अशी गमतीची असतात, भांडणं लागली की बाहेर सारून म्हणतात तुला माहित नाही का मी कोण आहे ते, नाही का? या मीला काही अर्थ नाही. मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी हे आहे, मी ते आहे. देहाच्या संबंधाने माणसाचा मी हा परिच्छिन्न असतो, संकुचित असतो.
आत्मतत्वाच्या दृष्टीने माणसाचा मी हा व्यापक असतो. विठ्ठला विठ्ठला आणि देहाच्या संबंधाचा मी हा संकुचित आहे. मी साधं उदाहरण देऊन पुढे जातो. कल्पना करा, एखादा फार मोठा राजा एका साधूच्या दर्शनाला गेला आणि साधूंचं दर्शन घेत असताना साधूंनी त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं, का रे बाबा कोण आहेस तू? त्या राजाला विचारलं, कोण आहेस तू? तो राजा म्हणायला लागला, गुरुजी तुम्ही मला ओळखत नाही. म्हटले नाही. तो म्हणायला लागला, या संपूर्ण नगराचा मी राजा आहे, ही माझी ओळख आहे. गुरुजींनी सांगितलं, वेड्या, ही प्रजा असेल तर तू राजा, उद्या जर प्रजा नसेल तर मग तू कोण आहे? आता मात्र त्याच्या डोक्यात गोंधळ झाला. त्यांनी सांगितलं, गुरुजी मी शूरवीर योद्धा आहे, ही तरी माझी ओळख पटली का नाही सांगा. गुरुजींनी सांगितलं, वेड्या, युद्ध कालामध्ये तू योद्धा, उद्या जर युद्धच नसेल तर मग तू कोण आहे? आता मात्र गोंधळ झाला. तो म्हणायला लागला, खरंच आहे, प्रजा आहे म्हणून मी राजा, युद्ध आहे म्हणून मी योद्धा. त्यांनी तिसरं उत्तर दिलं, गुरुजी मी अगर्भ श्रीमंत आहे. गुरुजींनी सांगितलं, वेड्या, पैसा असेल तर श्रीमंत, उद्या पैसा नसेल तर मग तू कोण आहे? आता मात्र एवढा गोंधळ झाला. तो विचार करायला लागला, प्रजा असेल तर मी राजा, युद्ध असेल तर मी योद्धा, आणि पैसा असेल तर मी श्रीमंत, म्हणजे मी राजा ही माझी खरी ओळख नाही, मी योद्धा ही माझी खरी ओळख नाही, मी श्रीमंत ही माझी खरी ओळख नाही. आणि म्हणताना तो म्हणायला लागला, गुरुजी मी राजा नाही, मी योद्धा नाही, मी श्रीमंत नाही, गुरुजी मलाच कळेना मी कोण आहे. गुरुजींनी सांगितलं, हे म्हणणारा तरी तू कोण आहे? उदाहरण संपलं. कळालं का? पहा, याला वेदांतामध्ये लय चिंतनाचा प्रकार असं म्हटलं जातं. हे मी नाही, हे मी नाही, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, या पंचकोशाच्या पलीकडे पोहोचणं याला शुद्ध ब्रह्म असं म्हटलं जातं. यालाच अहम ब्रह्म अस्मी म्हटलं जातं. खरं तर या स्थितीपर्यंत जायचं असेल तर नेमकं कशाचा आधार घ्यायचा? या स्थितीपर्यंत जायचं आहे. मी आपल्याला याच्या काही भूमिका सांगून पुढे जातो. हे ज्याला स्वरूप ज्ञान म्हटलं जातं, हे ज्ञान प्राप्त होण्याकरिता तत्वज्ञानाने अंतःकरण शुद्धी हा पहिला मार्ग सांगितला. जोपर्यंत अंतःकरण शुद्धी होत नाही तोपर्यंत हे ज्ञान प्राप्त होत नाही. असा आहे. योग वशिष्ठ नावाचा एक ग्रंथ आहे, आपण काही ऐकूनही असा, किंवा मी त्याची भूमिका सांगतो. वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश केलेला तो ग्रंथ आहे. वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना फार गोड उपदेश केलाय. त्यांनी असं सांगितलंय, हे रामा नीट ऐक, या जगामध्ये ज्ञानवान एव बलवान, ज्ञानवान एव जीवती, ज्ञानवान एव सुखवान, तस्मात ज्ञानमयो भव. या जगामध्ये जर खरं बल कशाचं असेल तर ते ज्ञानाचं आहे. या जगामध्ये जीवन जगला असं जर कशाने म्हणायचं असेल तर ते ज्ञानाने, आणि या जगामध्ये खरं सुख कशाचं असेल तर ते ज्ञानाचं. नीट ऐका, ज्ञानवान एव बलवान. खरा बलवान कोण आहे? ज्ञानी. खरा सुखवान कोण आहे? ज्ञानी. खरा जीवन जगला कशाने म्हणायचं? ज्ञानी. तस्मात ज्ञानमयो भव. त्यामुळे ज्ञान महत्वाचं आहे. ज्ञानी हो. हे ज्ञानी फार शब्द महत्वाचा वापरतो. बरं, जरा आणखीन एक गंमत पुढे सांगतो, ऐका. वशिष्ठांनी रामाला उपदेश करताना असं सांगितलंय, रामा ज्ञानीच हो. एखाद्या वेळेस, ऐका आता, एखाद्या वेळेस अज्ञानी असला तरी चालेल पण ज्ञान बंधू होऊ नकोस. नीट ऐका, अज्ञानी असला तरी चालेल पण ज्ञान बंधू होऊ नकोस. आता तुमच्याही लक्षात येत नसेल की हे ज्ञान बंधू शब्द काय आहे. ज्ञानी शब्द कळतो, अज्ञानी शब्द कळतो, हे ज्ञान बंधू काय सांगू? ज्ञानी नसताना ज्ञानी असल्यासारखं दाखविणारी हे ज्ञान बंधू. बघा, आपण बोलता बोलता त्याला शब्द आणतो, हे अर्धवट आहेत, बरोबर. ज्ञानी नसताना ज्ञानी असल्यासारखं दाखविणार अशी काही माणसं असतात. गीतेमध्ये भगवान अर्जुनाला उपदेश करणार आहेत, तो प्रसंग जरा समोर आणा. फार गोड प्रसंग आहे. काय झालं, अर्जुनाने देवाला सांगितलं, देवा मला हे युद्ध करायचं नाही. का करायचं नाही त्याची कारण सांगितली. अर्जुनाने सांगितलं, देवा काय हे युद्ध कसं करणार? कारण युद्ध करणं म्हणजे मारणं आहे. माझ्या समोर जे आहेत ते माझे बंधू आहेत, माझे गुरु आहेत, आणि मग माझ्या भावाला मारून मी राजा व्हायचं किंवा माझ्या गुरूंना मारून मी राजा व्हायचं हे चुकीचं आहे का नाही देवा? भगवान शांतच होते. आणि मग अर्जुनाने सांगितलं, देवा
हे जर चुकीचं असेल तर तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव, तिसऱ्या अध्यायाची सुरुवातच आहे. का म्हणून मला अशा घोर कर्मामध्ये ढकलायला लागलास? भगवान ऐकत होते, स्मित हास्य केलं. अर्जुनाने पुष्कळ युक्तिवाद केलेले आहे. यांना मारणं म्हणजे पाप लागणं आहे. भगवान हसायला लागले. अर्जुनाने विचारलं काय झालं देवा हसायला? भगवान म्हटले काही नाही, युद्धभूमीमध्ये तुझ्यासारख्या क्षत्रियाने युद्ध करायच्या वेळेला हे पाप लागणार आहे, पुण्य लागणार आहे अशी भाषा वापरणं याचा हसू यायला लागलं, बाकी काही नाही. तू क्षत्रियच म्हटले, तो असला विचार करायचा नसतो. तू एकदा युद्धभूमीवर गेलं की तुझं काम आहे युद्ध करणं, आणि तू लागलाय आता म्हणायला मला पाप लागेल आणि पुण्य लागेल आणि अमुकन तमुकन ह्या चर्चा करायला लागला. तरी भगवंतांनी सांगितलं अर्जुना तू काळजी करू नकोस, तू युद्ध कर, तुला पाप लागणार नाही, तू युद्ध कर. म्हणजे कसं काय लागणार नाही? भगवंतांनी तरी त्याला दाखला दिला. हे बघ म्हटले, एखाद्या कर्माला पाप किंवा पुण्य देण्याचा अधिकार कुणाकडे आहे? कुणाकडे? अर्जुनाने सांगितलं देवा तुझ्याकडे, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. मग भगवंतांनी सांगितलं अर्जुना पाप किंवा पुण्य देण्याचा अधिकार माझा आहे ना, मग मीच तुला सांगतोय युद्ध कर, तुला पाप लागणार नाही. मी आहे की माग उभा राहा, आपलं युद्ध कर, उभा राहा नाही. आता दिवस सध्या त्याचीच आहे, पण मी आहे की म्हटले माग तुझ्या. त्या अर्जुनाने सांगितलं नाही नाही देवा, तो असं मागाय मागा म्हणण्यामध्ये कधी पाठिंबा काढून घेशील सांगता येत नाही. सध्या गोंधळ फार आहे महाराष्ट्रात, तर त्यामुळे मी तसं तुझ्यावर विश्वास ठेवून नाही, कारण कर्मशास्त्राचे काही स्वतंत्र नियम आहेत. कर्मशास्त्राचे नियम आहेत, विहित कर्म केलं की पुण्य आणि निषिद्ध कर्म केलं की पाप, हे नियम आहे. आणि त्याच्यामुळे ते निषिद्ध कर्म आपल्या गुरूंना किंवा बंधूंना मारणं हे निषिद्ध कर्म आहे, त्यामुळे मला पाप लागणारच आहे. म्हणून मी तू सांगतो त्याच्यावर नाही विश्वास ठेवणार. मग भगवंतांनी त्याला सांगितलं अर्जुना तू एक काम कर, हे निषिद्ध आहे का विहित आहे हे मनामध्ये न धरता हे कर्म करण्याची रीती जरा समजावून घे. म्हटले काय रीती आहे? अर्जुनाच्या मुखामध्ये, अर्जुनाला सांगत असताना भगवंताच्या मुखामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी दिली. नारायणाने असं सांगितलं, म्हणजे भगवान बोलतात अर्जुना तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू या दोहीचे नाम बंधू कर्माचा की. अर्जुना एक काम कर, हे कर्म करताना मी करतोय याच्यातला मी बाजूला काढ. मी बाजूला काढून केलेलं कर्म हे पाप पुण्यात अडकवत नाही, उलट पाप पुण्याच्या पलीकडे पोच करत. विठ्ठल खर तर ही उपदेश भगवंतांनी जो अर्जुनाला केलाय तो फार गोड आहे. पण जेव्हा अर्जुन असे हात जोडून उभे होते, भगवान थोडे स्मित होते आणि अर्जुनाने सांगितलं की देवा मला हे युद्ध करावं का न करावं असा माझ्या मनामध्ये प्रश्न पडलाय, मला पाप लागणार आहे, अमुक आहे तमुक आहे, असे जेव्हा प्रश्न केले होते तेव्हा भगवान हसत होते. आणि भगवंतांनी सांगितलं अर्जुना खरं तर तुला काय सांगावं मी, का? कारण तुझी परिस्थिती अशी आहे, जाणता तरी म्हणविसी परी नेनिविते न संदिशी शिकवो मनोत्तरी बहुसाल नीती बोलसी, अशी भगवंताच्या मुखामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी भाषा दिली आहे. भगवान म्हणायला लागले अर्जुना तुला काय सांगावं आता मी, का? कारण तुझी परिस्थिती अशी झाली आहे, जाणता तरी मनविशी परी नेनिविते न संदिशी. नीट आहे का? मला ज्ञान बंधू सांगायचं होतं, ते इथं येत आहे. जाणता तरी मनविशी परी नेनिविते न संदिशी. कळालं? सांगतो. शहाणा तर म्हणून घेतोय आणि वेडेपणा सोडत नाही. तुला काय म्हणावं आता? बरोबर आहे. काही काही माणसं अशी असतात, शहाणा तर म्हणून घेतात आणि वेडेपणा सोडत नाहीत. या माणसांना म्हणावं काय हा प्रश्न आहे. एवढ्यावरही नाही कळालं तर मी उदाहरण देतो. बारीक आहे का? प्रवासामध्ये मोठे गमती घडतात. मी एकदा एसटीने निघालो होतो, तेव्हा काही माझ्याकडे गाडी नव्हती आणि मग एसटीने निघाले असताना मी बार्शीहून सोलापूरकडे निघालो. बार्शीला काही आमचा बराच शिष्य परिवार असल्यामुळे निघालो आणि ते नेमकं एसटी मध्ये बसल्याबरोबर बरं एसटी तशी गंमत असते महाराज, आम्हा लोकांना बघितल्यानंतर माणसं अशी गमतीची असतात, वाचायचं नसलं तरी पेपर डोळ्यासमोर घेतात. का? कारण आम्हाला बघितल्यानंतर जागा द्यावी लागेल. हे काय काय माणसं अशी गमतीची आहेत, सगळं आम्हाला माहित असतं. हे त्या एका माणसाने उगीच पेपर धरून बसला. मी आपलं त्याच्याजवळ जागा शिल्लक होती तिथं बसलो. बसल्यानंतर चांगले साहेब होते, ते सगळे व्यवस्थित पद्धतीने स्टँडवरून एसटी निघाली. मला काय सांगायचं आहे, जाणता तरी म्हणविशी परिनेने येते न संदिशी, म्हणजे शहाणा तर म्हणून घेतोय आणि वेडेपणाला तो सोडत नाही, याला ज्ञान बंधू म्हणा. मला हे सांगायचं आहे. आणि निघाल्यानंतर त्या माणसाने जवळच्या कंडक्टरला सांगितलं 2 सोलापूर द्या.
2 म्हटल्याबरोबर मी बघितलं त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. मी म्हटलं बहुतेक येणं माझंही तिकीट काढलंय. माझं प्रवचन कीर्तन ऐकत होता, तिकीट काढलंय. कीर्तन ऐकत असणाऱ्यांनी तिकीट काढावं असा नियम नाही, पण काढत चला, काही हरकत नाही. समजा एखादे भेटले, म्हटलं बरं झालं माझंही काढलं याने तिकीट. त्या कंडक्टरनी त्याला 2 तिकीट दिले सोलापूरचे. त्या कंडक्टरनी माझ्याकडे बघितलं आणि मला विचारलं, महाराज तुम्हाला कुठे जायचंय? आता तू काहीच म्हणे ना, मी काढलंय महाराजांचं तिकीट, काही नाही. बरं आपण कसं काय म्हणायचं त्याला? मी आपलं म्हटलं द्या माझं एक सोलापूर घेतलं. थोडस एसटी पुढे गेल्यावर मी त्यांना विचारलं, का तुमच्या बरोबर कोण आलंय का? ते म्हटले नाही, कोण नाही आलं. म्हटलं कोण दुसरं बरोबर आहे का? नाही म्हटले. मी म्हटलं मग तुम्ही 2 सोलापूर तिकीट अशी का घेतले, 2 तिकीट का घेतले? त्यांनी सांगितलं अहो महाराज एक हरवलं तरी एक असावं म्हणून घेतलं. आता मला सांगा मी एवढं गप्प बसावं का नाही? मी तरी पुढला प्रश्न विचारला, समजा दोन्ही हरवली तर? तू म्हटलं आपल्याकडे 5 आहे. आता काय करतात? जाणता तरी म्हणविशी परी नेनेवी ते न संदेशी. शहाणा तर म्हणून घेतोय पण वेडेपणाला सोडत नाही, अशी काही माणसं व्यवहारामध्ये असतात. आणि म्हणून भगवान प्रभू रामचंद्राने उपदेश करताना वशिष्ठ सांगतात, अरे बाबा एखाद्या वेळेस अज्ञानी असलेलं बरं आहे, पण ज्ञानबंधू असणं हे समाजाच्या दृष्टीने धोकादायक आहे. आणि म्हणून काय हो, तस्मात ज्ञानमयो भव, ज्ञानी हो. या जगामध्ये जर श्रेष्ठ काय असेल तर ते केवळ आणि केवळ ज्ञानच आहे. विठाला मला काय सांगायचं आहे, मी ब्रह्म आहे या ज्ञानाबद्दल बोलायचं आहे. हे ज्ञान जीवाला तारणार ज्ञान आहे. ऐका, मी तारणारा हा शब्द मुद्दाम वापरतो. याचं कारण असं आहे की पलीकडे घेऊन जाणार, जीवनाचं कल्याण करणार या जगात काही असेल तर ते केवळ ज्ञान आहे. मी जरा, आपण सगळी शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी आहात, मी जरा आणखीन एक व्यवहारातला शब्द वापरतो म्हणजे कळेल. जगात किंमत आहे ती ज्ञानाला. आता तरी पटतंय का बघा, जगात किंमत आहे ती ज्ञानाला. तुम्हाला त्याच्यातलं ज्याला आणखीन एक इंग्रजीतला शब्द वापरतो, परफेक्ट ज्याला म्हटलं जातं, इंग्रजीतला शब्द जाणीवपूर्वक वापरतो. तुम्हाला त्याचं असलेलं संपूर्ण ज्ञान हे माणसाला त्याच्या एका उच्च भूमिकेपर्यंत घेऊन जातं. जुने कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे. काय झालं म्हणे, एका कंपनीमध्ये एक मशीन बंद पडली. नीट ऐका, मला बोलायचं आहे, किंमत कशाला आहे? ज्ञानाला. कंपनीमध्ये मशीन बंद पडली. मशीन बंद पडल्याबरोबर इकडली तिकडली सगळी कर्मचारी वर्ग ती मशीन नीट करण्याकरता प्रयत्न करायला लागले. कोणी इकडला नट काढून बघतंय, कोणी तिकडला नट काढून बघतंय. तास झालं, 2 तास झालं, अख्खा दिवस गेला, पण ती मशीन काही नीट चालू होईना. काही केल्याने मशीन चालू होईना. शेवटी त्या मॅनेजरने विचार केला कोणाला तरी बोलवावं, म्हणून मोठ्या शहरातून मुंबईकडनं वगैरे एखाद्या इंजिनियरला बोलवलं आणि त्यांनी ती मशीन बघितली. मशीनच चालू होईना. 1 दिवस झालं, सगळे कर्मचारी झटतायत, मशीन चालू होईना. काही नाही, त्या इंजिनियरने इकडे तिकडे बघितलं आणि सांगितलं तो हातोडा घ्या आणि त्या जी नट आहे का नाही त्या नटावर मारा म्हटले. त्या एका नटावर मारला. हातोडा मारल्याबरोबर ती मशीन सुरू झाली. सगळ्यांनी अरे वा वा, म्हणजे दिवस घालवला आम्ही, आम्हाला काही जमलं नाही, बरं झालं. त्यावेळेला त्या मॅनेजरने विचारलं तुम्हाला किती द्यायचे? त्यांनी सांगितलं 10,000 रुपये. ते बाकीचे कर्मचारी होते ना, ते म्हटले काय गंमत आहे, फक्त हातोडा हाणायला 10,000 रुपये? आम्ही दिवस घालवला म्हटले 100 दिले नाहीत कोणी, हातोडा हाणायला 10,000 रुपये. त्या इंजिनियरने सांगितलं हातोडा हाणायला 10,000 नाही, तो हातोडा कुठं हाणायचा त्याला 10,000. म्हणजे किंमत कशाला आहे? ज्ञानाला. जगात तारणारं ज्ञान कोणतं असतं तर ते ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान आहे. आणि या आत्मज्ञानाने जे युक्त आहेत ना त्यांना वैष्णव असं म्हटलं जातं. आता हे आत्मज्ञान म्हणजे मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर भेटलं. आता तो जो मी आहे तो मीच चराचरामध्ये भरलेला आहे. ही भूमिका ही स्वरूप ज्ञानाची भूमिका आहे. यालाच सर्वम खल्विदम ब्रह्म असं म्हटलं जातं. मी अनेक प्रमाणे अनेक उदाहरणं तुम्हाला देण्यासारखी आहेत. आपण सगळी शून्य श्रुती आहात. आपल्याला माहित आहे ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामध्ये देव पाहिला, ही कथा आपल्याला माहित आहे. एकनाथ महाराजांनी गाढवामध्ये देव पाहिला, तुकाराम महाराजांनी पाखरांमध्ये देव पाहिला. अशा अनेक कथा आपल्याकडे सांगितल्या जातात. थोडक्यात काय, सगळीकडे परमात्म दर्शन होणं ही स्थिती जिथे येते त्याला वैष्णव असं म्हटलं जातं. त्यामुळे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ ही पहिली भूमिका वैष्णवाची सांगितली. आता हे जरा ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने कळायला कठीण जाईल आणि म्हणून कोणीतरी तुकाराम महाराजांकडे गेलं आणि तुकाराम महाराजांना म्हणायला लागलं, महाराज
हा जो वैष्णव शब्दाचा विचार तुम्ही सांगता हा जरा आम्हाला ऐकायला कठीण वाटतो. तुम्ही एक काम करा, आम्हाला सोपं सांगा, नेमकं वैष्णव कुणाला म्हणायचं. महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात अवघे देवावरी माया नाही अनिक प्रमाण तनधन तृणजन. महाराजांनी पहिला अभंगातला शब्द विचार असा सांगितला, वैष्णव तो जया. कोण? अवघी देवावरी माया. जरा बारीक ऐका, ज्याची देवावर माया आहे त्याला वैष्णव म्हणा. आता इथं बसलेल्यापैकी आपण सगळी सुज्ञ श्रोते आहात. बऱ्याचदा प्रश्न पडतो, हा माया माया या शब्दाचा तरी अर्थ काय? ऐका, मी 3 पद्धतीने सांगतो. वेदांत शास्त्राच्या दृष्टीने केलेला माया शब्दाचा अर्थ वेगळा, प्रापंचिकाच्या दृष्टीने माया शब्दाचा केलेला अर्थ वेगळा आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीने माया शब्दाचा केलेला अर्थ वेगळा. वेदांत शास्त्राने असं सांगितलंय, अघटित घटना पटी अशी 6 माया, जी विचित्र आहे 6 माया. नव्हे नव्हे, खरं पाहायला गेलं माया शब्दातून अर्थ सांगू, मा आणि या. मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी. जी नाहीच तिचं नाव माया. विठ्ठल जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये असं चिंतन केलंय, सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो, सांगाप्य नंगा ही उभयात्मिकानो, महत अद्भुता अनिर्वचनीय रूपा. ही माया सतही नाहीये, असतही नाहीये, भिन्नही नाहीये, अभिन्नही नाहीये, संगही नाहीये, असंगही नाहीये, अशी अद्भुत असलेली माया अनिर्वचनीय आहे. हा एक विचार. समजा हा विचार कळायला फार कठीण चालला तर मी दुसऱ्या पद्धतीने सांगतो. माया काय आहे? भगवंताची एक शक्ती आहे. आणि म्हणून भगवान स्वतः गीतेमध्ये सांगतात, दैवी यशा गुणमयी मम माया दुरत्या. माझी माया तरुण जाणं सामान्य माणसाने किती जरी ठरवलं तरी त्याच्याची सहजासहजी शक्य नाही. जरा बारीक ऐका आणखी. ही माया अशी आहे, महाराजांचं प्रमाण आहे, करशील तरी न हे काही, राईचा डोंगर पर्वत राही. ही कधी गरीबाला श्रीमंत करेल आणि कधी श्रीमंताला गरीब करेल काही सांगता येत नाही. या मायेच्या अधीन हा जीव असल्यामुळे, नीट ऐका, मायेच्या अधीन असलेला हा जीव असल्यामुळे कधीही माया या माणसाला खेळवेल सांगता येत नाही. कधी मनामध्ये कोणते विकार निर्माण होतील सांगता येत नाही. राजाचा रंक करणं आणि रंकाचा राजा करणं हे सगळं मायेच्या हातातच आहे. मी आणि आमचे वकील साहेब मगाशी गाडीत येताना बोलत होतो, आमचे भाकरे साहेब, मी म्हणत होतो की खरं पाहायला गेलं काही असलं तर नियती पुढे कोणाचंच काही चालत नाही. विठ्ठल ही वाक्य बरोबर आहे की नाही बघा. जुनी मंडळी आपण आहात, मोठी जाणकार मंडळी आहात. माया कधी कुणाला कशा पद्धतीने खेळेल सांगता येत नाही. ते काय झालं म्हणे, एकदा महाभारतात एक कथा सांगितली जाते.
एकदा भगवान श्रीकृष्ण आणि सुदामदेव रस्त्याने निघाले होते, जरा बारीक ऐका. आणि सुदामाने एकदा कृष्णाला विचारलं, का रे कृष्णा, मी असं ऐकलंय की तुझी माया मोठी विचित्र आहे, काय करेल सांगता येत नाही, काय आहे ती माया, मला दाखव बर. कोण म्हणायला लागला? सुदामा. कृष्णाला म्हणायला लागला, तुझी माया दाखव. भगवंतांनी सांगितलं, सुदामा तू मला पाहतोयस ना? म्हटले हो. मग मला पाहतोय तर बस झालं, उगी माझी माया बघायला जाऊ नको. माणसाने आपली कुठपर्यंत आवा काय तेवढंच करावं, बाकीचं महाराजांचं कीर्तन ऐकावं. उगीच महाराजांनी कुठे बंगला काय दिलं तुम्हाला, कोणती गाडी घेतली असेल आणि काय केलं असेल, असले बाकीचे विचार करायचे नाही. आपला आवाका जिथपर्यंत आहे तेवढंच करावं. माणसं अशी गमतीचे आहेत, महाराज नको त्या गोष्टीची चर्चा करतात आणि विनाकारण वितंडवाद वाढवून ठेवतात. माणसाच्या जीवनामध्ये आपल्या मर्यादेच्या पलीकडे अनावश्यक चर्चा होऊ नये. अनावश्यक चर्चा ही वितंडाला कारणीभूत असते. विठ्ठल ज्याच्या त्याच्या आवडीचे विषय ज्याच्या त्याच्याजवळ बोलले की बरं असतं, बाकी अनावश्यक विषय बोलू नये. मी अनेकदा सांगत असतो, आता ही मंडळी आहेत आमचे, रामेश्वर गुरुजी आहेत आमचे, अक्षय महाराज आहेत, ही भजनातली मंडळी आहेत. तुम्ही त्यांना काय विचारलं पाहिजे, या भंगाला चाल कशी लावावी, हे प्रमाण कसं म्हणावं, किंवा हे गात्या, हे त्यांना विचारा. आता मी कीर्तन कराय, तुम्ही मला काय विचारलं पाहिजे, तुकोबारांचा अभंग विचारा, ज्ञानेश्वरीतली ओवी विचारा, मला ती माणसं एकही मला विचार, महाराज तुमचं लग्न झालं, काय घेणं देणं तुम्हाला, बघितलं किती मुलं किती मुली, सगळ्या प्रपंचाच्या चर्चा जिथं जाईल तिथं ही स्थिती आपल्याला दिसून येतं. भगवंतांनी सांगितले, हे बघ सुदामा तू मला पाहतोयस ना, बस झालं, विनाकारण माझी माया बघायला जाऊ नको. नीट ऐका. नाही 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 म्हटले, मला माया दाखवा. भगवंतांनी सांगितलं, योग्य वेळ आल्यानंतर सांगेल. एके दिवशी दुपारी निघाले होते, दुभर दुपारची वेळ होती, एका नदीच्या काठावरून चालली. भगवंतांनी सुदामाला सांगितलं, सुदामा दुपार झालेली आहे, उष्णताही पुष्कळ आहे, स्नान करावं असं वाटतं, जायचं का नदीत? म्हटलं चला. दोघेही नदीत गेले, गुडघे एवढ्या पाण्यामध्ये गेले, कमरे एवढ्या पाण्यामध्ये गेले, आणि आत गेल्याबरोबर सुदामानं बुडी मारली. नीट ऐका. बुडी मारल्याबरोबर सुदामाला असं वाटायला लागलं, मी या पाण्यामध्ये वाहत वाहत निघालो. वाटायला लागलं. आमचे गुरुजी आम्हाला पाठशाळेत असताना असं सांगायचे, जिथं जिथं वाटायला लागलो हा शब्द येतो ना, ती माया. पटतंय का बघा. जिथं जिथं आपल्याला वेदांतामध्ये अध्यासाचं लक्षण असं सांगितलंय, आतस्मिन तत्बुद्धी ही अध्यास हा, तसं नसून तसं वाटणं याचं नाव अध्यास. तसं नसून तसं वाटणं हीच माया आहे ना. बऱ्याचदा अशीच आहे, आपल्याला तसं नसताना तसं वाटायला लागतं, ही माया. त्या सुदामाला असं वाटायला लागलं, मी या पाण्यात वाहत वाहत निघालो. निघाल्यानंतर एका बेटावर 5-50 माणसं उभी होती. त्या 5-50 माणसांनी सुदामाला पाहिलं, बाहेर काढलं. त्याच्यातल्या काही मंडळींनी सुदामाच्या गळ्यात हार घालायला सुरुवात केली. हे वाटायला लागल्यावर कसं? सुदामाने विचारलं, अरे माझ्या गळ्यात का हार घालायला लागलात? कारण त्याच्या आयुष्यात कधी हार पडले नव्हते, हार काय घालायला लागला? त्या सगळ्यांनी सांगितलं, हे पहा आमचं इथे एक छोटस नगर आहे. म्हटले बर, मग? आमच्या नगराचा राजा मेलाय. बर, मग आता दुसरा राजा कोण करायचा? आमचा एक नियम असा आहे, नदीमध्ये जर कोण आंघोळ करत असेल किंवा वरून कोण आलेला असेल, जो कोणी गरीब असो श्रीमंत असे कोणत्याही जातीतला असो, त्याला उचलायचं, त्याच्या गळ्यात हार घालायचे आणि नवराचा राजा त्यालाच करून टाकायचं. सुदामाने विचारलं, बरं मग काय? त्या सगळ्या लोकांनी सांगितलं, आजपासून आमच्या नगराचे राजे तुम्ही झाला. सुदामाने इकडे तिकडे बघितलं, सुदामाला वाटलं मी राजा झालो. हो. सुदामाला मनातल्या मनात विचार केला, बरं झालं कृष्णाची साथ सोडली म्हणून राजा तरी झालो, त्याची साथ सोडली म्हणून राजा तरी झालो, आपलंही काहीतरी अस्तित्व झालं, आपलंही कुठेतरी. कुठपर्यंत मागं फिरायचं? एक नवीन निघाले अलीकडे, कुठपर्यंत मागं पिशवी घेऊन फिरायची. एक नवीन म्हण आहे बघा, मला कळत नाही, आता तुम्ही जुनी मंडळी आहात, जाणती आहात, झाडाच्या सावली खाली झाड वाढत नाही. पण अलीकडल्या काळात त्यामुळे इतकी झाडं वाढायला लागली की सावलीतच बसायला कोणी नाही. आता आमचंच आम्हाला कळे ना, किती पक्ष झाले तर किती गट झाले, कळे नाही किती स्थिती, कितीतरी अशा वेगवेगळ्या झाल्या. त्या सुदामाने विचार केला, कृष्णाला साथ सोडली, आपलंही राजा झालो, आपणही राजा झालो, बरं झालं. आपण छोटं का असेल, आपण आपलं राज्य झालं, त्याचं मोठं असेल, आपलं छोटं तर आहे ना. झालं. 2 दिवसामध्ये काही दिवसामध्ये लग्न झालं, त्याला मुलं झाली. सुदामा राजा म्हणून काम करतोय, आनंदात चाललोय. एके दिवशी राणी मेली. राणी मेल्यानंतर सगळे दुःख रडायला लागले, सुदामाही रडायला लागला. तेवढ्यात काही 2-4 माणसं त्या गावातली सुदामाच्या जवळ आली आणि त्या राणीला तर चितेवर ठेवलेलंच होतं. सुदामाला उचललं. उचलल्याबरोबर सुदामाने विचारलं, मला काय उचललं? ते म्हटले, हे पहा आमचा एक नियम आहे, या नगरातली जर राणी मेली अगोदर तर त्याच्याबरोबर राजालाही जाळून टाकायचा. आता सुदामाने सांगितलं, पहिला नियम चांगला होता, हे दुसरा अवघडच आहे. तसंच असतं, पहिल्यांदा बरं असतं, दुसऱ्यांदा अवघड जातं.
ते म्हटले हे असं, हो म्हटले तसंच आहे. उचललं आणि त्या चितेवर ठेवलं, खाली मागणी पेटवला, चटके बसायला लागले. आणि मग मात्र सुदामाला वाटायला लागलं, अरे 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 विनाकारण म्हटले त्या कृष्णाची साथ सोडली, चटके बसायला लागले. माणसाला कळतं पण चटके बसल्याशिवाय कळत नाही. आणि मग चटके बसायला लागले, पोळायला लागलं म्हणून सुदामा ओरडायला लागला. ओरडायला लागल्याबरोबर भगवंतांनी असा डोक्यावरून हात काढला. हात काढल्याबरोबर त्या पाण्यातून सुदामा बाहेर आला आणि मोठ्याने ओरडायला लागला, पोळायला लागले. भगवंतांनी विचारला, अरे काय पाण्यात आहे ना, थंडगार पाणी आहे, कुठून पोळायला लागलं? सुदामाने इकडे तिकडे बघितलं आणि सुदामाने विचारलं, कृष्णा अरे ते नगर कुठे गेलं, ती राणी कुठे गेली, ती चिता कुठे गेली? भगवंतांनी सांगितलं, तुला थोडी माया दाखवली तर तुझी ही फजिती झाली, सगळी दाखवू का? म्हटले नको. विचार करा, अशी विचित्र असलेली ही माया आहे. हा एक अर्थ वेदांताच्या दृष्टीने मायेचा झाला. आता दुसरा अर्थ मला असा सांगितलाय, माया या शब्दाचा अर्थ भक्तिशास्त्राने असा केलाय, परम प्रेम असणं, यालाच म्हणा माया. महाराजांचे शब्द असे आहेत, वैष्णवत्व जया अवघी देवावरी माया. देवावरी माया या शब्दाचा अर्थ आहे केवळ आणि केवळ देवावरच प्रेम आहे, बाकी कशावर नाही. ही स्थिती ज्यांच्या जीवनात आहे त्याला वैष्णव म्हणायचं. तरी माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, हे देवावर माया म्हणजे जर प्रेम म्हणत असाल तर हे प्रेम म्हणजे तरी नेमकं काय? प्रेम या शब्दाचा तरी अर्थ नेमकं काय? मला आता थोडा वेदांताचा विचार सांगून झालाय, आता मला जरा भक्तिशास्त्राचा विचार सांगायचा आहे. प्रेम या शब्दाचा अर्थ नेमकं काय? नारद भक्ती सूत्र नावाचा एक ग्रंथ आहे. आता काही जाणती मंडळी आहेत त्यांना माहित असेल, संस्कृत मध्ये भक्तीचे 84 सूत्र त्याच्यात सांगितलेले. त्याच्यामध्ये नारदांनी प्रेम या शब्दाची व्याख्या सांगताना असं सांगितलंय, अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. प्रेमाबद्दल बोलताच येत नाही. आणि त्याला दृष्टांत काय दिलाय, मुका स्वादनवत, म्हणजे मुका मनुष्य आहे आणि त्याला साखर खायला दिली. मुक्या माणसाला साखर खायला दिली आणि विचारलं कशी लागते, काय सांगणार आहे? मुका आहे ना तो, साखर खाल्ली आहे पण ती कशी लागते सांगता येत नाही. तसा प्रेमाचा अनुभव घेता येतो पण ते कसं असतं सांगता येत नाही. प्रेमाने सांगता, बोलता, दाविता, अनुभवचित्ता चित्त जाणे ही भाषा आहे. त्यामुळे प्रेमाचा अनुभव घ्यावा लागतो. जरा पुढे बोलतो, काय आहे एक साहित्यातला विचार सांगतो, थोडं बारीक आहे का. साहित्यामध्ये असं चिंतन आहे की प्रेम, माझं प्रेम आहे असं तोंडाने शब्द उच्चार केला की ते संपलं. ते संपलं का, त्याचा उल्लेख असा केलाय, जरा बारीक आहे का. प्रेम असा शब्द उच्चार केला की ते प्रेम संपतं. कसं सांगतो, एक खोली आहे आणि त्याच्यामध्ये दिवा आहे, जरा लक्ष द्या. खोली आहे त्याच्यात दिवा आहे, तो दिवा पेटलेला आहे, तो पेटलेला आहे, आत आहे तोपर्यंत पेटलेला आहे. आता एक काम करा, तो आतला दिवा उंबऱ्यावर आणा, तो आतला दिवा उंबऱ्यावर ठेवा आणि वारा आला, काय झालं, विजला. आत आहे तोपर्यंत कसा आहे, पेटला, आणि उंबऱ्यावर आणला, विजला. पुन्हा एकदा विचारतो, आत आहे तेव्हा पेटलेला आहे, उंबऱ्यावर आणला, विजला. तसा प्रेम नावाचा दिवा हृदयात आहे तोपर्यंत पेटलेला, उंबऱ्यावर आणला, विजला. विठाला म्हणून मी गमतीने असं म्हणत असतो, माझं तुझ्यावर फार प्रेम आहे असं म्हटलं की नक्की ओळखायचा हा टोपी घालायचा कार्यक्रम आहे. खरं नाही का, कारण असं बोलताच येत नाही. हो, कारण प्रेम हा अनुभूतीचा शब्द आहे, तो बोलण्याचा शब्द नाही. एक मुद्दा झाला. आता जरा दुसरा मुद्दा सांगतो, पुन्हा ऐका. हे प्रेम 3 पद्धतीने सांगितलं. एक वात्सल्य प्रेम, दुसरं सख्य प्रेम आणि तिसरं परम प्रेम. म्हणजे काय, आई आणि मुलामध्ये असलेलं जे प्रेम आहे याला वात्सल्य प्रेम म्हटलं. 2 मित्रांमध्ये असलेलं जे प्रेम आहे याला सख्य प्रेम म्हटलं. आणि भक्त आणि देवामध्ये असलेलं जे प्रेम आहे त्याला परम प्रेम म्हटलं. नीट ऐका, आई आणि मुलामध्ये असलेलं जे प्रेम आहे त्याला वात्सल्य प्रेम म्हटलं. आपण सगळी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहात. माझ्या माहितीप्रमाणे श्यामची आई नावाचं पुस्तक जवळजवळ आपण सगळ्यांनी वाचलं असेल आणि वाचावं. इतकं गोड आहे, त्याच्यातले वेगवेगळे दाखले आपल्याला पाहता येण्यासारखे आहेत. असं सांगतात की लहानपणी ज्यावेळेस साने गुरुजी स्नान करण्याकरता गेले आणि स्नान करून बाहेर पडताना त्यांनी आपल्या आईला सांगितलं, अगं आई, मी स्नान केलंय, माझे पाय घाण होतील, काहीतरी खाली अंतर. साने गुरुजींच्या आईने म्हणजे श्यामच्या आईने आपल्या साडीचा पदर त्याच्या पायाखाली धरला. श्यामनी त्या पदरावर पाय दिला, आत आले.
तेव्हा श्यामच्या आईने एकच वाक्य सांगितलं, बाळ जसं पायाला घाण लागू नये म्हणून जपतो तसं मनाला घाण लागू नये म्हणून जप, एवढंच कर म्हटलंय, बाकी काही नाही. एक वाक्य सांगू, पायाला लागलेली घाण काढण्याकरिता बाजारामध्ये खूप साबण आहे, पण मनाला लागलेली घाण काढण्याकरिता केवळ आणि केवळ अध्यात्मच आहे. विठ्ठल आहे, विठ्ठल. मला असं वाटतं माणूस कसा आहे याच्यापेक्षा त्याचं मन कसं आहे हे फार महत्वाचं आहे. म्हणजे माणसं अशी गमतीने कधी कधी बोलतात, मनाच्या संबंधाने फार गमतीचं वाक्य बोलतात. मी एकाला म्हटलं, का फारच श्रीमंत दिसतात, काय बंगला आहे, काय गाड्या आहेत, फारच हे. त्या जवळच्या माणसाने सांगितलं, सगळं खरं आहे हो, पण मन कुठं चांगलं आहे. बघा वा, संपलं. सगळं खरं आहे हो, मन कुठं चांगलं आहे. म्हणजे सगळी चर्चा किंवा जीवन अवलंबून कशावर आहे? मला कधी कधी प्रश्न पडतो, बरं त्याच्याही पेक्षा पुढचं माणसं बोलतात. मी एकाला म्हटलं, का हे तुमच्या बरोबर नेहमी असतात पण गप्प असतात. लग्नात गेलं गप्प बसतात, कीर्तनात गेलं गप्प बसतात, काही सामाजिक कार्यात गेलं गप्प बसतात, गप्पच असतात. कसं काय? त्याच्या जवळच्या माणसाने सांगितलं, महाराज तुम्हाला माहित नाही, ते आपल्या गाठीच आहे. काय हे माणसं बोलतात, काही एका शब्दात विषय मिटवून टाकतात. मी तर म्हणतो अशी काही काही माणसं आपल्या महाराष्ट्रातली आहेत, एका वाक्यात बायोडाटाच मानतात त्याचा. मला तर कधी कधी वाटायला लागलं, एखाद्या डॉक्टरला ₹1,00,000 द्यावी आणि आतली गाठ शोधून काढावी. कुठं असते पण असतं. महाराज म्हणतात, बघा आता जरा बारीक आहे का, पुढे आणखी सांगतो. मन कसं आहे हे महत्वाचं आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो, मन चांगलं असावं असं जे म्हटलं जातं, म्हणजे तरी काय हो? हा मनाचा चांगलेपणा म्हणजे तरी नेमकं काय? वेदांतातला विचार वाटेल, थोडा कठीण वाटेल, पण मन उन्मनी स्थितीमध्ये जाणं ही मनाची खरी भूमिका आहे. मन न मनी स्थितीमध्ये जाणं ही खरी भूमिका आहे. नाही कळालं तर आणखीन सोपं सांगतो, 3 गुणाच्या पलीकडे पोहोचणं ही खरी मनाची उन्मनी स्थिती आहे. विठ्ठल. आणि म्हणून साने गुरुजींचं चरित्र आई आणि मुलामध्ये कसं प्रेम असणार ते दाखविणारं चरित्र आहे. याला वात्सल्य प्रेम म्हणा. जरा पुढचा मुद्दा घ्या, सख्य प्रेम. सांगू आपल्याला, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांचं नातं जरा डोळ्यासमोर घ्या. आपण ज्ञानेश्वरी वाचत असेल तर एक ओवी घरी गेल्यानंतर आवर्जून वाचा. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिवाळा, मैत्रेची चितकळा धनुर्धरा. ज्ञानोबा बोलतात, अरे अर्जुना तू कोण आहेस? प्रेमाचा पुतळा आहे, भक्तीचा जिवाळा आहे, नवे मैत्रीची चितकळा आहे. मला असं वाटतं सख्य प्रेम काय आहे हे याच्यातून जाणवतं. आणि तिसरा मुद्दा आहे परमप्रेम. त्यालाच निष्काम प्रेम म्हटलं जातं. कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेलं प्रेम. नारदानी भक्तिसूत्रामध्ये सूत्र असं सांगितलंय, सा न कामयमाना निरोध रूपत्वात. किंवा रोजची भाषा तुकोबांची सांगतो, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. काही मागायचं नाही या स्थितीमध्ये जाणं याला निष्काम प्रेम असं म्हटलं जातं. आपण काही संतांची चरित्र वाचली असतील, ऐकली असतील. मी आपल्याला एक सांगतो, आपल्याकडे सेना महाराजांचं चरित्र फार गोड आहे. न्हावी समाजातले सेना महाराज फार गोड आहे. असं सांगतात की सेना महाराज पंढरपूरला आले, वारीला आले. प्रदक्षिणा करत असताना एका कोपऱ्यामध्ये एक दगड पडलेला त्यांनी पाहिला. आता ते न्हावी समाजाचे, त्यांनी ते दगड बघितल्यानंतर त्यांना बरा वाटला. तो वस्तारा लावण्याकरता तो दगड उचलला, पिशवीत घातला, गावी गेले. वारी झाल्यावर देवाने रुक्मिणीला विचारलं, कोण कोण वारीला आलं होतं? रुक्मिणीने सांगितलं, अलीकडे गर्दी होत असल्यामुळे यादीच केली आहे. म्हटले कळत नाही कोण कुठं वारीला आलं ते. यादी केली, त्या यादीमध्ये सगळ्यांची नावं वाचायला सुरुवात केली. वाचता वाचता सेना महाराजांचं नाव वाचलं. भगवंतांनी सांगितलं, रुक्मिणी तो वारीला आला नव्हता, तो दगड घेऊन जायला आलता. तो काही वारीला आलता का? म्हटले दगड उचललेलं चाललं. सेना महाराजांना जेव्हा हे कळालं तेव्हा सेना महाराजांना वाईट वाटायला लागलं, मी कशा करता दगड घेऊन आलो तिथला. सेना महाराज मनातल्या मनात विचार करायला लागले, आपल्या गावात काही दगड कमी आहेत काय? बाहेरची दगड आणायला कशा करता आणला म्हणले. दुसऱ्या वारीला गेल्यानंतर जिथून दगड उचलला होता त्या कोपऱ्यात टाकला. पुन्हा वारी झाली. पुन्हा देवाने विचारलं, कोण कोण वारीला? पुन्हा सेना महाराजांचं नाव घेतलं. देवाने सांगितलं, तो वारीला आला नव्हता, गेल्या वारीला घेऊन गेलेला दगड पोच करायला होता. काही वारीला आलता का? मी हे जेव्हा चरित्र वाचतो तेव्हा आश्चर्य वाटतं. सेना महाराजांनी दगड उचललेला चालला नाही. मी म्हणतो आपण भाग्यवान आहोत, पांडुरंगाने आणखीन आपल्या पिशव्यात चेक केलं नाही. आपल्या पिशव्यात काय काय असतं पंढरपूरहून येताना आपल्यालाच माहिती. आणि म्हणून मला असं वाटतं, कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेलं जे शुद्ध प्रेम आहे
यालाच माया म्हटलं जातं आणि ही ज्याची देवावर आहे त्यालाच वैष्णव म्हटलं जातं. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात असा तो वैष्णव आहे. आता या वैष्णवाला याच्याशिवाय दुसरं काही माहित नाही. अभंगाचं दुसरं चरण सांगा. प्रमाण नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. या अभंगाचा विचार करत असताना वैष्णव कुणाला म्हणायचं हे करत होतो. त्यातला पहिला विचार आपला संपला. दुसरा विचार असा आहे नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. महाराज सांगतात याच्याशिवाय दुसरं कशालाही प्रामाण्यता नाही. तन धन जन तृण असं म्हणा. म्हणजे तन धन जन केले तृणाही समान. त्या पद्धतीने आता तन नाम या शब्दाचा अर्थ आहे देहाची आसक्ती राहिली नाही. धननाम या शब्दाचा अर्थ आहे पैशाची आसक्ती राहिली नाही. आणि जननाम या शब्दाचा अर्थ आहे लौकिकाची अपेक्षा राहिली नाही. महाराज सांगतात हा वैष्णव या सगळ्याच्या पलीकडे पोहोचलेला असतो. देहाची आसक्ती नाही. देह जावो अथवा राहो जोडवा हो काही आता त्याची अपेक्षा राहिली नाही. या स्थितीमध्ये तो पोहोचलेला आहे. देहाची नाही धन पैशाची अपेक्षा राहिली नाही. जन ऐसा हा लौकिक कदा राखविना किंवा तुका म्हणे आता ऐका वचन ते जो नियोजन भक्ती करा. या स्थितीमध्ये हा वैष्णव पोहोचलेला असतो. कारण आता कोणतंही ममत्व तिथं राहिलं नाही. असं आहे ते शेक्सपियरचं एक वाक्य आहे. जरा बारीक आहे का हरभून सांगितलं. त्यांनी असं सांगितलंय तेही राजे आहेत मीही राजा आहे. तेही राजे आहेत मीही राजा आहे. त्यांच्याही डोक्यावर मुकुट आहे माझ्याही डोक्यावर मुकुट आहे. त्यांच्या डोक्यावरचा मुकुट हा सोन्या चांदी हिऱ्यांचा आहे. माझ्या डोक्यावरचा मुकुट हा सुख समाधान शांतीचा आहे. तेही राजे आहेत मीही राजा आहे. त्यांच्याही डोक्यावर मुकुट आहे माझ्याही डोक्यावर मुकुट आहे. त्यांच्या डोक्यावरचा मुकुट हा सोन्या चांदी हिऱ्याचा आहे. माझ्या डोक्यावरचा मुकुट हा सुख समाधान शांतीचा आहे. त्यांना शत्रू आहेत म्हणून त्यांचा विजय आहे.
मला शत्रूच नाहीत, माझाच विजय आहे, माझाच विजय आहे. स्थिती एका वैष्णवाच्या उच्च भूमिकेची स्थिती आहे. आता काहीही द्वैत राहिलं नाही या स्थितीमध्ये जाणं. नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन एवढंच नाही, तो वैष्णव कसा आहे, पडता जडभारी नेमान टळी निर्धारी, मरणासन्न अवस्था आली तरी नियमापासून बाजूला होत नाही. एक सांगू, मानवी जीवनामध्ये नियमाला फार महत्व दिलं जातं. ऐका माझं बोल, नियमाला फार महत्व दिलं जातं. माणसं अशी गमतीचे, माणसं बघून नियम करतात. कळलं का तुम्हाला? माणसं बघून, भरपूर माणसं असली की बघ भरपूर नियम आहे, कुणीच बघायला नसलं की काहीच नियम नाही. माणसं अशी गमतीची असतात. असं नाही. परमार्थामध्ये लौकिकाला किंमत दिली जात नाही. परमार्थामध्ये आत्मतत्वाच्या विचाराला किंमत दिली जाते. परमार्थामध्ये तुमच्या अंतःकरणातल्या भूमिकेला किंमत दिली जाते. इथं साधनेला किंमत दिली जाते. इथं असलेल्या मनाच्या अवस्थेला किंमत दिली जाते. इथं आपण करत असलेल्या सेवेला किंमत दिली जाते. विठाल मित्र असं म्हणेल, म्हणजे आपलं मोठेपण हे खऱ्या अर्थाने आपण करत असलेल्या सेवेने विचाराने प्रगल्भ असतात. आपलं मोठेपण हे, मोठेपणाला शब्द जाणता दिला जातो. बघा शब्द काय जाणता, मला कळत नाही मराठी भाषेमध्ये अशी गंमत आहे. एक जाणता शब्द आहे, दुसरा नेमता. बरोबर आहे? जाणता आणि त्याला विरुद्धार्थी शब्द कोणता? नेमता. आता आपल्याकडे जाणता कोणाला म्हणायचं, नेमता कोणाला म्हणायचं? आता ही लहान लहान मुलं, त्यांना काय म्हणता तुम्ही? नेमत. आणि मोठी मोठी माणसं, त्यांना काय म्हणायचं? जाणत. बरोबर आहे? आता या कीर्तनामध्ये ही लहान आहे, नेमती, आणि तुम्ही सगळी मोठी आहात, तुम्ही जाणती. नेमती या शब्दाचा अर्थ कळत नाही. नेमती या शब्दाचा अर्थ कळत नाही, आणि जाणत या शब्दाचा अर्थ कळत. नेमत म्हणजे कळत नाही, आणि जाणत म्हणजे कळत. नेमत म्हणजे ही वयाने लहान असते, आणि जाणत म्हणजे आपल्यासारखी वयाने मोठी असलेली. आता ऐका, कीर्तनामध्ये नेमती पण आहे, जाणती पण आहे. आता ही नेमती आहे, लहान आहे, आणि तुम्ही सगळी जाणती आहेत, मोठी आहे. आता ही नेमती आहे. गमत सांगू, कीर्तनामध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन असतं. विठ्ठल विठ्ठल भजन सुरू झालं की लगेच ही टाळ वाजवतात, टाळ्या वाजवतात, विठ्ठल विठ्ठल म्हणतात. नेमती कळत नाही, आणि तुम्ही जाणते हात बांधून बसतात. आता कोणाला म्हणायचं जाणतं, कोणाला म्हणायचं नेमतं? हा मोठा प्रश्नच आहे. विठ्ठल विठ्ठल. आता बरीच जाणती झाली, कारण कीर्तन हा एकट्याचा खेळ नाही. कीर्तनामध्ये टाळकरी लागतात, श्रोते लागतात, वाजवणारे लागतात, आणि कीर्तनामध्ये श्रोता जसा प्रतिसाद देतो तसा वक्ता बोलत असतो. नीट ऐका, श्रोता जसा जसा प्रतिसाद देईल, श्रोत्याच्या चेहऱ्यावरचे भाव वक्त्याला बोलायला लावत असतात. हा कीर्तनाचा, प्रवचनाचा एक नियमच आहे. त्यामुळे श्रोत्याची प्रसन्नता, श्रोत्याची प्रगल्भता आणि श्रोत्याची असणारी प्रतिसाद देण्याची पद्धत याच्यावर वक्त्याच्या मुखातून एक एक विषय येत असतो. वैष्णव शब्दाचा विचार करताना महाराजांनी दोन मुद्दे आतापर्यंत सांगितले. एक, ज्याची देवावर माया नाम प्रेम आहे त्याला वैष्णव म्हणा. दोन, ज्याच्या जीवनामध्ये दुसऱ्या कशालाही महत्व आलेलं नाही त्याला वैष्णव म्हणा. आता तिसरा शब्द आहे, पडता जडभारी नेमा नटळी निर्धारी, मरणासन्न अवस्था आली तरी नेमापासून बाजूला होत नाही. रामायण ऐकणारी मंडळी आहात आपण. रामायणामध्ये असं सांगतात की रावणाच्या युद्धामध्ये, नीट ऐका जरा, रावणाकडले एक एक योद्धे गेले, आणि रावण एक दिवशी हतबल झाला. अरे आता आपल्याकडे कोणच राहिलं नाही, कोणाच्या जीवावर लढायचं? तेवढ्याच रावणाच्या लक्षात आलं, आपल्याकडे एक चांगला योद्धा आहे म्हटले, पण झोपलाय. त्याचं नाव कुंभकर्ण. बरोबर, ते झोपलेलं होतं, त्याला उठवलं म्हटले. त्याला उठवलं, उठा उठा उठा, युद्ध संपायची वेळ आली, उठा. आपण नाही का म्हणत आता कीर्तन झाले उठा. काही माणसाचं काही नाही, कीर्तनाकडे लक्षच नसतं, त्यांचं आपलं चालू असतं, ते आपलं त्यांच्या नाराज असतात. तरी मी म्हणतो इथं बरं आहे, दिवसा कीर्तन आहे. मी काही ठिकाणी बघतो काही माणसं पुढे बसतात, रामकृष्ण हरीला झोपतात आणि आरतीला उठतात. दुसऱ्या दिवशी जर विचारलं कुठे गेलतात कीर्तनाला, बोधले महाराजांचे. काय सांगितलं महाराजांनी? ती काय सांगण्यासारखं होतं का? आता काय करावं? रामकृष्णाच्या झोपला आरतीला उठला, याला काय माहिती कीर्तनामध्ये? काही वेळेला गमत अशी असते,
अवघड सांगितले की लोक म्हणतात रात्रीचे कीर्तन फार खोल होतं. कुठं होतं कोणाच ठाऊक. ऐकलं तर नाही लक्ष देऊ तर कसं आहे महाराज. कीर्तन असो प्रवचन असो श्रवण नावाची भूमिका ही फार महत्वाची असते. श्रवण ही एक भूमिका आहे, ही एक भक्ती आहे. श्रवणम कीर्तन विष्णू स्मरण. उठवा म्हटले त्याला. कुंभकर्णाला उठवलं. तू म्हटला आता कुठं डोळा लागला होता आणि कशाला उठवलं. नाही म्हटले. त्याला आणलं. युद्ध करायचंय म्हटले. ते गेलं आतमध्ये. आता ऐका, आता ते खरं तर माझ्याकडे वेळ कमी आहे, नाहीतर मी कुंभकर्णाचा आणि रावणाचा एक स्वतंत्र संवाद कसा चाललेला आहे तो तत्वज्ञानाच्या धर्तीवर पुष्कळ पद्धतीने आपल्याला बोलता येण्यासारखा आहे. वेळ अभावी तो जास्त विस्तारू नको. आणि मग त्याला उभा केलं आणि मग कुंभकर्णाने युद्ध सुरू झालं. त्याच्या हातामध्ये एक वानर आला. त्या वानराचं नाव होतं गंधमादन. आणि त्या वानराला असं दाबायला सुरुवात केली. त्याच्या अंगातून रक्ताचे चिळकांडे यायला लागले. तेवढ्यामध्ये कुंभकर्णालाच वाईट वाटलं आणि कुंभकर्णाने त्या वानराला सांगितलं, अरे बाबा तुला मी जिवंत सोडतो, फक्त तू एकदा एक काम कर. म्हटलं काय? मी रामाचा एवढंच म्हण, मी तुला जिवंत सोडतो. मी रामाचा, मी रावणाचा एवढंच म्हण, मी तुला जिवंत सोडतो. कुंभकर्ण असतो. कुंभकर्ण म्हटलं मी रावणाचा, तू रावणाचा आहे एवढं मोठ्याने जाहीर कर. रावणाच्या बाजूला ये एवढं म्हण, मी तुला जिवंत सोडतो. आता तो गंधमादन नावाचं वानर, त्या वानराने कुंभकर्णाला विचारलं, कुंभकर्णा म्हणजे मी रावणाचा असं म्हटलं की तुम्ही जिवंत सोडणार मला? हो. त्या वानराने सांगितलं, हे पहा मी रावणाचा म्हणून जिवंत राहण्यापेक्षा मी रामाचा म्हणून मेलेलं बरं म्हटलं. ही स्थिती जर विचार केली म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की हे त्या काळातल्या वानरांना कळत होतं एवढं नक्की आहे. याचा अर्थ काय की त्यांच्यामध्ये असलेली जी भक्ती निष्ठा जी आहे, ज्याला एकनिष्ठपणा म्हणायचा, हा एकनिष्ठपणा ज्याच्याकडे येतो त्याला म्हणायचं वैष्णव. हा वैष्णव शब्दाचा अर्थ किती झाले? 3 झाले. एक, देवावर अखंड माया आहे तो वैष्णव. 2, ज्याच्या जीवनामध्ये देवाशिवाय दुसरी कशालाही प्रामाण्यता नाही त्याला म्हणायचं वैष्णव. 3, मरणासन्न अवस्था आली तरी नियमाला बाजूला सोडत नाही त्याला म्हणायचं वैष्णव. आणि सगळ्यात महत्वाची 4थी गोष्ट सांगितली, ज्याला कसलंही जातीचं बंधन नाही त्याला वैष्णव म्हणा. अभंगाचं शेवट. नाही अनेक प्रमाण तन धन तृणजल. या अभंगाचं शेवटचं चरण असं आहे की ज्यांना कसलंही जातीचं नाम जातीचं बंधन नाही असे जे आहेत त्यांना वैष्णव असं म्हटलं जातं. आणि म्हणून या पद्धतीने वैष्णवाचा नाम वारकऱ्याचा किंवा एखाद्या भगवत भक्ताचा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. आज कैलासवासी दिगंबराबांची आणि राजाक्का यांची पुण्यतिथीच्या निमित्ताने पुण्यस्मरणाच्या निमित्ताने
आपल्या माता पित्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त काही भजन पूजन व्हावं आणि अन्नदान व्हावं ही एक उदात्त हेतू या संपूर्ण कोळसे पाटील परिवाराचा, विशेष करून आदरणीय श्री ज्ञानेश्वरजी कोळसे पाटील आणि त्यांचा सगळा असणारा परिवार यांनी या उत्सवाचं या ठिकाणी आयोजन केलं. खूप चांगल्या पद्धतीने गेल्या माझ्या माहितीप्रमाणे 4-5 वर्षापासून तरी मी इथं कीर्तन सेवेकरिता येतो आहे आणि त्या निमित्ताने एक कुठल्या तरी एखाद्या अभंगाचा विचार आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न होतो. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असून सुद्धा असणारी अंतःकरणातली अध्यात्माची आवड आणि मातृपितृ सुस्मरणाच्या निमित्ताने किंवा स्मृतीच्या निमित्ताने थोडा काही हा सोहळा साजरा व्हावा ही त्यांच्या अंतःकरणातली इच्छा आपल्या सगळ्यांना एकत्रित या ठिकाणी घेऊन येते. माझ्या माहितीप्रमाणे सांगोला तालुक्यातील विविध क्षेत्रातली मंडळी आज इथं उपस्थित आहे. शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी आहे, सामाजिक, राजकीय, शेती अशा अनेक क्षेत्रातली आणि आध्यात्मिक क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सगळ्यांचा नामोल्लेख करण्यामध्ये वेळ घेत नाहीये, पण आपण सगळेजण या तालुक्यामध्ये आणि पर्यायानेच या भूमीमध्ये काम करत असताना विविध क्षेत्राला न्याय देण्याचं काम आपण सगळेजण करत आहात. मला आल्यानंतर आदरणीय ज्ञानेश्वरजी कोळसे पाटील यांनी सांगितलं की इथं चालू असताना आता येत्या काळामध्ये डी.फॉर्म आणि बी.फॉर्म या दोन्ही सुद्धा या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे आणि हे दोन्ही कॉलेजेस इथं भविष्यामध्ये सुरू होणार आहेत. खरं तर आपल्या या कार्यामध्ये आपली होत असलेली शैक्षणिक क्षेत्रातली प्रगती ही वाखाणण्याजोगी आहे आणि हे करत असताना सुद्धा मातृपितृ या सोहळ्याच्या निमित्ताने हा एक उत्सव, एक दिवसीय उत्सव का होईना पण या निमित्ताने या ठिकाणी साजरा होतोय. खरं तर गावापासून आतमध्ये असणारी ही संस्था किंवा ही जागा, पण तरी सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहात. आपल्या सर्वांना ज्ञानोबा तुकोबारांचे आशीर्वाद या ठिकाणी लाभावे आणि ही सगळी मान नदीची भूमी असणारी एक अत्यंत पवित्र अशा पद्धतीचा हा सगळा परिसर आहे. त्यामुळे आपल्यावर अखंड अशा पद्धतीने भगवंताचे आशीर्वाद लाभावेत अशा भावना या ठिकाणी व्यक्त करतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी आणि मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय. फुलं वाटत राहतील एक अभंग आहे, त्या अभंगाच्या वेळेला फुलं वाटा. अभंग झाल्यानंतर मोठ्याने पुंडलिकावरती गजर होईल. त्या गजराच्या वेळेला आपण जिथून आहात तिथून इकडे पुष्पवृष्टी करायची. पुष्पवृष्टी झाल्यानंतर आरती होईल आणि आरती नंतर सगळ्यांना महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी कोळसे पाटील परिवाराच्या वतीने केलेली आहे ती या ठिकाणी करण्यात येईल. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. Thank you.
भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु बोधराज महाराज की जय. बोलले माझे आई वडील कैलासाची दिगंबर आबा कोळसे पाटील व आई राजाचा दिगंबर कोळसे पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण माझ्या विनंतीला मान देऊन हजर राहिला. विशेषतः भोजने महाराजांनी कंटिन्यू सेवा देण्याचा प्रयत्न केला. मला इथून पुढेही देतील. सगळ्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो, धन्यवाद देतो, आभार मानतो आणि सगळ्यांना विनंती राहील माझी की हा कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यांनी जेवण करून जायचं आहे. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव Hare
पंढरी सावर करी संत संग सर्व काळ प्रेमाचा पंढरी सावर करी वारी चुकवणी मागणे ते तुझ प्रती आहे पांडुरंगा या संतास निर्विहीच मजली आणि काय नवा तुका म्हणता उदार तू होई काही संताची या संतास निर्विहीच मजली आणि तुझे काय ज्ञानदेव सद्गुरु भोगराज महाराज की जय। पोचलाय